नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंद या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑगस्ट हा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे नोटीस वाचून दाखवत आहेत वकील साहेब. ज्या नोटीसमध्ये असं म्हटलंय की मिस्टर पृथ्वी निंबाळकर यांना युगंधर टेक्सटाईल्स मध्ये सुरू असणाऱ्या रेडीमेड साडी ब्रँडचे सर्वचे सर्व ऑर्डर्स वेळेतच डिलिव्हर करावे लागतील असे इथे म्हटले. आणि मग प्रेक्षकांना इथे ना सगळ्याच युगंधरकडे बघायला लागतात. मिताली, प्रांजल सगळेच बघायला लागतात आणि पृथ्वी सुद्धा असा बघतो आणि एकदम तो म्हणतो, व्हॉट अ ग्रेट फादर, मी जगातले पहिले बाप असाल तुम्ही की जे सोबत राहून सुद्धा वकिलाची नोटीस पाठवतायत मुलाला. सांगा तुमच्या क्लायंटला की मी खरं तर असा विचार केला होता की जेव्हा ज्या ऑर्डर्स मी ऑलरेडी घेतल्या आहेत त्या सप्लायर्सना फोन करून सांगावं की तुमच्या ऑर्डर्स आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करून टाकू आणि मग त्याच्यानंतर प्रोजेक्ट बंद करून टाकू. पण पण आता मी मुळीच असं करणार नाही असं हा पृथ्वी म्हणतो आणि म्हणतो मी सगळ्या ऑर्डर्स वेळेत पोचत्या करणार आहे. आणि आणि बघा, तुमच्या क्लायंट्सच्या नोटीसला घाबरू नये, तर त्यांना हे दाखवण्यासाठी की मी सगळं काही माझ्या जिद्दीवर आणि माझ्या ताकदीवर करू शकतो. मला तुमच्या श्रीमंत क्लायंटच्या कुबड्यांची गरज नाहीये असं हा पृथ्वी युगंधरला इथे टोमणा मारतोय. तर शिर्के म्हणत असतात, अरे पृथ्वी काय बोलायलायस तू? तर युगंधरला शिर्केला थांबवतो. तर पृथ्वी परत पुढे म्हणतो, तुमच्या क्लायंटला हे सुद्धा सांगा की मी हे सगळे ऑर्डर्स वेळेत तर पूर्ण करीनच, पण माझ्या नवीन बिझनेस पार्टनर्स बरोबर. आता प्रेक्षकांना पृथ्वीनं गुगली टाकली आहे, पण त्याच्या पुढची गुगली युगंधर टाकतोय आणि ती काय आहे ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. आणि युगंधरला बहुतेक सगळं आधीच माहिती असल्याप्रमाणे त्याने क्लॉजेस टाकलेले आहेत. तसेच बघा पुढे काय घडतंय ते. तर इकडे पृथ्वीने डिक्लेअर केलंय की मी नवीन पार्टनर्स बरोबर बिझनेस करणार आहे म्हणून. पण मिताली विचारते, कोण आहे नवीन पार्टनर, कोण आहे दादा, तू कोणाबद्दल बोलतोयस नक्की? तर शिल्पात्या पण म्हणते, अरे वेडा आहेस का तू? स्वतःच्या बाबांबरोबर बिझनेस करायचा सोडून तू दुसऱ्यांबरोबर बिझनेस करणार आहेत का? आणि कोण आहे तुझे बिझनेस पार्टनर असं शिल्पात्या पण विचारते. मितालीने सुद्धा तोच प्रश्न विचारलाय. आता कोण आहे बिझनेस पार्टनर, तुम्हाला काही कल्पना आली आहे का? तर बघा हा शेवटपर्यंत कोण आहे बिझनेस पार्टनर. तेवढा तिथे हा विद्याधर येतोय हाका मारत. थांबा की ओ ताई असं म्हणत त्या विद्याधरने तिथे एंट्री घेतली बरं का. आणि तो म्हणतोय, एवढी काय घाई लागली आहे, सांगतोय की मी. आता एवढे सगळेजण उत्सुकतेनं वाट बघायला लागलेत, तर मग मी सांगतोच असं म्हणता विद्याधर एंट्री घेतली. आणि विद्याधर सगळ्यांकडे बघत राहतोय आणि आता आत्या पण बघते बरं का, शिल्पात्या. तो पण विद्याधर हाक मारतो, ओ पार्टनर या की. आता कोण आला असेल, तुम्हाला कळलं असेलच पार्टनर म्हणून कोण आले तिकडनं. तर शलाकाची एंट्री दाखवली बरं का आता. आणि आता विद्याधर म्हणतो, तर आपण सगळे मिळून पृथ्वीच्या नवीन बिझनेस पार्टनरचं जंगी स्वागत करूया. आणि शलाका पण हसत हसत एंट्री घेते तिथे. तर पृथ्वीच्या नवीन साडी ब्रँडचे नवीन पार्टनर आहेत, जिथं जिथं जाऊ तिथं तिथं धमाका करू म्हणणारे, बिझनेसच्या जगातले उगवते तारे, संकटकाळी मदतीला धावून येणारे तारणहार, माननीय श्री विद्याधर निंबाळकर. आणि त्यांच्या सोबतीला असणार आहेत मिस शलाका, जाऊ तिथं धमाका असं म्हणत विद्याधरने पार्टनर्सची ओळख करून दिली बरं का. पण या पार्टनर्सची नावं ऐकून सुद्धा युगंधरच्या चेहऱ्यावर काही फरक पडत नाहीये. का पडत नाहीये ते आता कळेल तुम्हाला. इथे प्रांजल वगैरे सगळे खुशीत आहेत की चला काका आणि ते मावशी पार्टनर म्हणून आलेले आहेत असं म्हणून. माई बापू जरसं तोंड वाकडं करतात तर हा विद्याधर लगेच म्हणतो, दादा अरे काय झालं, बोलती बंद झाली की काय तुझी? नाही काही बोलणार नाहीस का यावर असं म्हणून जरा दादाला खुंचवायचा प्रयत्न करतो. तर युगंधर बघा कसा लुक देतोय विद्याधरकडे. आणि आता पुढे बघा काय घडतंय ते प्रेक्षकांनो. युगंधर तेवढ्यात म्हणतो, शिर्के. तर आता सांगा असं म्हणत डोळ्यांनी युगंधर खूण करतोय. तर लगेच शिर्के म्हणतात, पोचलं मालक साहेब. आता काय पोचलं ते बघा हा. कारण लगेच इकडे ना शिर्के सुद्धा, वकील साहेब पुढे बोला असं म्हणत आता शिर्केने सुद्धा वकिलांना बोलायला सांगितलंय. आता वकील साहेब काय सांगतायत बघा, मिस्टर विद्याधर आणि मिस्टर पृथ्वी, तुम्ही दोघांनी एकमेकांची पार्टनरशिप जाहीर केली आहे खरी, पण माझ्या क्लायंट सोबत झालेल्या मूळ कॉन्ट्रॅक्टची अट जी काही आहे ती तुम्ही विसरलात. आता काय अट आहे बघा पुढे ती सांगतायत वकील साहेब. तर अट अशी आहे की या कॉन्ट्रॅक्टच्या क्लॉज मध्ये 14 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हा रेडीमेड साडी ब्रँड फक्त आणि फक्त युगंधर टेक्सटाईल सोबतच संचलित केला जाईल. म्हणजे फक्त आणि फक्त युगंधर टेक्सटाईल सोबतच याचं काम
केलं जाईल. हा पृथ्वी बघा कसा बघतोय आता हळूच युगंधरकडे. आणि आता प्रेक्षकांना पुढचा क्लॉज पण काय आहे बघा. वकील सांगतायत, जर पृथ्वी निंबाळकर यांनी पार्टनरशिप तोडली तर यांना पुढील 2 वर्ष कुठल्याही कंपनी सोबत किंवा कुठल्याही व्यक्ती सोबत बिझनेस करता येणार नाही. आणि आणि पुढे एक क्लॉज असा सुद्धा आहे त्याच्यामध्ये की तो ऐकून ना सगळे बाकीचे शॉक झालेले आहेत बरं का. आता तो पुढचा क्लॉज कसा आहे, आणि तरीही त्यांनी तसा प्रयत्न केला तर तो थेट कॉन्ट्रॅक्टचा भंग मानला जाईल. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला तर ते कॉन्ट्रॅक्ट मोडलं असं निश्चित धरलं जाईल आणि त्यांच्यावरती 5 कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल. युगंधरने बघा कशी भारी खेळी खेळली आहे या विद्याधरचं, आणि सलाकाचं काही चालूच दिलेलं नाही बरं का इथे. आणि त्यामुळे पृथ्वी असा एकदम ना शॉक होऊन असा एकदम बघतोय बरं का युगंधरकडे. माई बापू तर आता किती खुशीत असे दाखवलेत की कसं जिरवली या दोघांची, म्हणजे न बोलून जिरवून दाखवले. त्यामुळे पृथ्वीला आता पुढेची 2 वर्ष युगंधर सोबतच काम करावं लागणार आहे. कितीही काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स आणि कितीही काही असले तरी सुद्धा इथे प्रोफेशनल लाईफ ही वेगळी ठेवून काम एकत्रच करावं लागणार आहे. आणि जे काल युगंधरने म्हणून दाखवलं होतं ते त्यांनी ते केलेलं आहे. आता याच्यामुळे विद्याधर आणि शलाकाचं मात्र भांडं फुटलेलं आहे इथेच. त्यामुळे त्यांचा प्लॅन काही तो वर्क झालेला नाही. आता पुढे काय घडतंय बघूया. यांचं हे सगळं डिस्कशन चालू आहे तोपर्यंत तेवढ्यामध्ये छायाताई धावत धावत येत आहेत. शिल्पाताई असं म्हणत ओरडत येत आहेत. तर शिल्पा म्हणते, काय झालं ओरडायला, कशाला आलीस तू इथे, हीच वेळ मिळाली का तुला सगळ्यांच्या मध्ये येऊन उभं राहायला, असं आहे शिल्पा त्या म्हणते. तर लगेच ना छाया म्हणते, मालक साहेब किचन मध्ये मला माझा हा फोन सापडला, आनंदीताईने याच्यावर ना एक निरोप सोडलाय. माई विचारतात, हो काय आहे निरोप. तर ना इकडे ना काय आहे काय त्यात, असं बापू पण विचारतात. काय म्हणते आनंदी. तर छायाताई म्हणतात, तुम्हीच सगळे ऐका आणि आता तो रेकॉर्डर जो काही आहे तो प्ले केलेला आहे बरं का प्रेक्षकांना, आणि आनंदीनं काय काय सांगितले ते बघा. तर आनंदी ते म्हणते, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मी हे ब्रह्ममुहूर्तावर रेकॉर्ड करते, पहाटे 4:30 वाजता. आबा नेहमी म्हणतात की कोणतेही चांगलं काम करताना ना पहिलं पाऊल हे ब्रह्ममुहूर्तावरच टाकायचं, काम नक्की सफल होतं. आबा नेहमी म्हणतात की माणसाच्या आयुष्यातली खरी संपत्ती ही पैसा आहे, मोठं घर किंवा या भौतिक वस्तू नसतात. तर खरी संपत्ती ही असते तर त्या आठवणी असतात ज्या आपण आयुष्यभरासाठी उराजवळ जपून ठेवू शकतो. आणि या घराने, या कुटुंबाने मला अशा खूप सुखावणाऱ्या आठवणी दिलेल्या आहेत, ज्या मी माझ्या आयुष्या नावाच्या छोट्या बॅगेत कायमच्या पॅक केलेल्या आहेत. आणि या कुटुंबात अशी काही नाती बनलीत माझी की ज्यांची मी कधीची स्वप्नातही सुद्धा कल्पना केलेली नव्हती. असं म्हणत प्रेक्षकांना फ्लॅशबॅक दाखवल्या बरं का. आनंदी आपलं गाठोडं भरून इथे स्वयंपाकघरात तिथे देवघर टाईप जे काही तिनं छोटंसं केलेलं आहे तिथं दिवा लावत असते. तर तिथं हात जोडते ती, तिथं जाऊन उभी राहते, तिथं आशीर्वाद घेते. असे बरेचसे फ्लॅशबॅकचे छोटे छोटे इथे प्रसंग दाखवलेले आहेत. आणि बॅकग्राऊंडला आनंदीच्या आवाजामध्ये ती जे काही बोलली आहे ते सगळं इथे रेकॉर्ड होतंय. आता आनंदी बघा किचन मधून बाहेर पडते हळूहळू, अंदाज घेत घेत बाहेर पडते. तिने आपलं गाठोडं वगैरे सगळं बांधून घेतलेलं आहे तिथे बसून. आणि ती अशी एक एक पावलं मोजत मोजत डायनिंग टेबलचा आधार घेत किंवा वस्तूंचा आधार घेत घेत तिकडे वस्तूंवर सुद्धा प्रेमाने हात फिरवत ती हळूहळू तिथून बाहेर पडते. एकदा त्या लावलेल्या दिव्याकडे बघते, एकदा किचन कट्ट्याकडे बघते, आणि मग हळूहळू अशी पुढे पुढे चालत येते पावलांचा अंदाज घेत. आणि आता प्रेक्षकांना ती कुठे जाते बघूया. किचन मधनं ती बाहेर पडलीये. किचन मधनं बाहेर पडल्यानंतर आता पुढचं रेकॉर्डर प्ले केलेलं आहे त्याच्यात असं म्हणते आनंदी, बापू आणि माई ज्यांनी माझ्यासारख्या अनाथ मुलीला स्वतःच्या लेकीसारखं आईबापाचं प्रेम दिलं, इतकंच नाही तर ते माझे पाठीराखे आणि माझे मित्र बनले. तुम्हा दोघांच्या चरणी आनंदीचा साष्टांग नमस्कार, असं म्हणते ती. आणि तेव्हा ती माईबापूंच्या रूममध्ये जाऊन त्यांना नमस्कार करते. असा एक सीन दाखवलाय. आणि मग त्याच्या पुढची इथे रेकॉर्डर प्ले होते. छान असा माईबापूंना ती नमस्कार करते, म्हणजे जमिनीला स्पर्श करून नमस्कार करते की ते तिथे आहेत. अंदाज घेत घेत ती बेडच्या जवळ येते, असं म्हणजे फरशीवरून अंदाज घेत घेत सरकत सरकत पुढं बेडच्या जवळ येते. तिथे जाऊन दोघांचे आशीर्वाद घेते ती.
आणि असं ती तिकडनं बाहेर पडते. पाय बघा कशा अगदी म्हणजे अंदाजानं ते पायाला हात लावते तिथे. बाई बापू छान झोपलेले आहेत, कारण अर्थातच पहाटेचे 4 वाजले तेव्हा कुणाला अशी जाग असणार, सगळे गाढ झोपेतच होते. त्याच्यामुळे कुणाला इथे कळलेलं नाही की आनंदी येऊन गेले. माई आणि बापूंना दोघांना सुद्धा नमस्कार करते आनंदी आणि मग त्यांच्या रूममधनं बाहेर पडते. तर प्रेक्षकांनो इकडे ते जी काही रेकॉर्डर प्ले होते, जी काही कॅसेट प्ले होती, ती ऐकत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे जे काही हावभाव आहेत ते इथे दाखवलेत. शिर्की असं विचारात पडले, युगंधरच्या चेहऱ्यावरचा अजून काही अंदाज येत नाही नेमकं काय घडतंय किंवा काय चालू आहे ते चेहऱ्यावर, त्याच्या मनामध्ये काय चालू आहे ते काही कळून येत नाही. तर विद्याधर मात्र सगळं इथे ना असं इंटरेस्ट घेऊन ऐकत असतो. 52, 53, 54, 55, 56 असं म्हणत आता ती कुणाच्या रूममध्ये जाते बघा, शिल्पाताई. आता म्हणते, शिल्पाताई, कुटुंबावर निष्ठा आणि प्रेम काय असतं हे मला तुमच्याकडून शिकायला मिळालं. तुमचा माझ्यावर जो काही राग होता ना, तो फक्त तुमच्या भावावर आणि मुलांवर असलेल्या अतिप्रेमामुळे होता. मी तुमच्या त्या रागाचा आणि प्रेमाचा मनापासून आदर करते असं म्हणत शिल्पाताईला सुद्धा हात जोडते बरं का आनंदी. तिचे सुद्धा आशीर्वाद देते आणि तिकडनं बाहेर पडते बरं का प्रेक्षकांनो. आता शिल्पाताईंच्या इथनं 57, 58, 59, 60 अशी पावलं मोजते आणि आता ती कुणाकडे जाणार बघूया आपण. तोपर्यंत तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. इकडे युगंधर आणि शिल्पा मात्र अंदाज घेतायत, बघतायत एकमेकांकडे. तर प्रेक्षकांनो आता पुढे बघा काय घडतंय ते. ही शलाका मात्र तोंड वाकडं करते इथे. मिताली सुद्धा असं हळूच तोंड वाकडं करते. तोपर्यंत इकडे आरती आलीये आणि म्हणते, माई बापू काही कळलं का? आनंदीचा पत्ता कुठे लागलाय का? तर बापू म्हणतात, अगं आनंदी ना घर सोडून निघून गेली असं सांगतात बरं का बापू. आणि हे ऐकल्यानंतर इकडे आरतीला आणि आरचीला धक्का बसतो. बापू पुढे म्हणतात, तिने ना फोनमध्ये निरोप ठेवलाय, तोच ऐकतोय आम्ही असं बापू सांगतात. तर आता छायाताई पुढचा कॅसेट प्ले करते आणि आता पुढच्या कॅसेटमध्ये, मालक साहेब, मी कधी देवाला डोळ्यांनी पाहिलं नाही, पण माझ्यासाठी तुम्ही देवापेक्षा कधीच कमी नव्हतात. माझ्या प्रत्येक वळणावर मला साथ दिल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या अस्तित्वामुळे तुम्हाला जो काही मानसिक त्रास झाला त्याबद्दल मला माफ करा. सॉरी मालक साहेब असं म्हणते बरं का. आणि प्रेक्षकांनो आता इकडे मितालीचा आणि चेहरा बघा कसा आहे, तर धनश्री पण कसं तोंड वाकडं करते. आता आनंदी पोचले पुढच्या रूमकडे. तर ती म्हणते आता तिथे जाऊन की, पृथ्वी, मिताली, प्रांजल, मी जेव्हा या घरामध्ये पाऊल ठेवलं होतं ना, तेव्हा हे मोठं घर मला खूप रिकामं आणि साचलेलं वाटायचं. पण तुम्ही मुलं आलात आणि तुम्ही आल्यानंतर हे घर हसण्या खेळण्याने भरून गेलं. या घराला एक पूर्णत्व आलं. आबा नेहमी म्हणायचे माझे की मुलांच्या पायाच्या आवाजानेच घराला घरपण येतं. मी खूप खुश झाले होते तुम्हाला आलेलं बघून. पण आबांनी शिकवलेली एक महत्त्वाची गोष्ट मात्र मी विसरले की जेवढं तुम्ही वाळूला मुठीत घट्ट पकडण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढं ती हातातून निसटून जाते. आणि तसंच काहीसं झालं. मी मालक साहेब आणि तुमच्यामधला दुरावा मिटवण्याचा जितका प्रयत्न केला, तेवढेच तुम्ही परिस्थिती अधिकच बिघडत गेली. आज माझ्यामुळे तुमच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे असं म्हणत नाही त्या आनंदीचा रडलेला आवाज सगळ्यात प्ले होतोय रेकॉर्डर. आणि प्रेक्षकांनो इकडे ना सगळे बाकीचे हसतायत, पण आरती आरची दोघी जणी टेन्शनमध्ये आहेत. पृथ्वी सुद्धा जरा कमी ते हळवा झाल्यासारखा वाटतोय आपल्याला. पण खरं तसं घडलंय का? नेमकं काय काय होणार आहे पुढे? आनंदी कुठे असेल? ती सुखरूप असेल का? हे बघत राहूया. तर आता प्रेक्षकांनो आनंदीनं पायऱ्या उतरून मोजत मोजत अंदाज घेत इकडे पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये येते. प्रेक्षकांनो आनंदीला फार इथे ना असं दुःख होतंय, फार खचून गेले बाप बिचारी ती. पण आता खरंच तिचा हा निर्णय वेगळं वळण देणार का या सगळ्यांच्या नात्याला, या सगळ्यांच्या दुराव्याला? नेमकं काय काय घडणार जाणून घेऊया. तर इकडे आनंदी आता पुढे पुढे चालत येते अंदाज घेत घेत आणि तिथे खुर्चीवरून सोफ्यावरून वगैरे ती अशी हात फिरवते प्रेमाने. आणि आता सोफ्यावरच्या इथून ती आलीये इथे समिधाताईंच्या फोटोजवळ. आता समिधाच्या फोटोजवळ आल्यानंतर आनंदी काय म्हणते बघा. त्याआधी आनंदी आपलं गाठोडं त्या टेबलच्या इथे ठेवते बरं का, अशी उभी राहते तिथे समिधाच्या फोटोकडे तोंड करून. आणि आता ती समिधाताईंच्या फोटोकडे बघत हात जोडून म्हणते की
समिधाताई, माझ्यामुळे निर्माण झालेली ही दरी आता मलाच पुजवावी लागेल, मलाच ती पुसून टाकावी लागेल आणि त्यासाठी माझं या घरातून कायमचं निघून जाणं जर का गरजेचं असेल तर मी सुद्धा ते करायला तयार आहे. मी गेल्यानंतर घरामध्ये नाराजीचा आणि वादाचा कारणच उरणार नाही. मी गेल्यानंतर मग तुटलेली नाती जी काही आहेत ती जोकी जोडली जातील. आज खूप जड मनानं मी या सुंदर घराचा निरोप घेते. जाता जाता तुमच्या सगळ्यांसाठी देवघरात एक छोटीशी भेट ठेवून जाते मी आणि ती पहा, नक्की भेट पहा असं म्हणून ती सांगते. म्हणजे ते रेकॉर्डर प्ले होतं आणि मग प्रेक्षकांना सगळ्यांचं लक्ष ना तिकडे देवघराकडे जातं. प्रत्येक जण बघतो बरं का आनंदीनं नेमकी काय भेट ठेवली असेल ते. तर प्रेक्षकांना आता पुढची कॅसेट इथे प्ले होते. देवघराजवळ इथे फुलं ठेवलेली आहेत. पांढरी फुलं छायाताईंकडे मागितली असती ना आनंदीने, तर ती फुलं ठेवलेली आहेत. आता आनंदी पुढची कॅसेट प्ले होते आनंदीची. ती म्हणते, मी या ब्रह्ममुहूर्तावर देवाला हेच मागणं मागतीये की मी गेल्यानंतर बापामधला आणि मुलांमधला दुरावा हा कायमचा मिटून जाऊ देत. तुमच्या सगळ्यांसाठी मी ही पांढरी फुलं ठेवून जाते इथे. पांढरा रंग हा शांततेचं आणि पवित्रतेचं प्रतीक असतो. तर तो एक स्वच्छ पाठीसारखा असतो पांढरा रंग. तर नव्या सुरुवातीसाठी तो उपयुक्त असा असतो असं म्हणत आनंदी पुढे म्हणते की मला खात्री आहे की मी गेल्यानंतर मालक साहेब आणि मुलांमधल्या आयुष्याची एक सुंदर आणि नवीन सुरुवात होईल असं म्हणते बरं का. आणि आता वातावरण खरंच खूप इमोशनल झालंय. आनंदीने एवढी टोपली भरून पांढरी फुलं तिथे देवासमोर ठेवलेली आहेत. खरंच आनंदीला वाटतं तसं होईल का? पृथ्वी आणि युगंधरमध्ये जो काही दुरावा आलाय तो असा एका व्यक्तीच्या जाण्यामुळे भरून निघेल का? नेमकं काय काय होईल? कारण समज गैरसमज भरपूर झालेले आहेत. काय घडतंय पुढे ते बघत राहूया. इकडे शलाकाला मात्र हसू फुटतंय बरं का भरपूरच. आणि ती अशी किती ड्रामा लावलाय, किती इमोशनल बोलली असं अर्थानं तोंड वाकडं करते. पृथ्वी मात्र तसा सुन्नपणे उभा आहे तिथे. आरती दोघी जणी खूप रडतायत. ते आता प्रेक्षकांना आनंदी जातांचा एपिसोड किंवा क्षण दाखवलेला आहे की कसं तिनं सगळ्या सोफ्याचा वगैरे असा अंदाज घेतलाय, खुर्चीचा अंदाज घेतला आणि आपल्या डायनिंग टेबलवर तिनं जे काही ठेवलं होतं गाठोडं तिचं ते तिनं हळूच उचललेलं आहे अंदाज घेऊन घेऊन. आणि मग ते गाठोडं उराशी धरून ती ना तिकडनं बाहेर पडतीये. प्रेक्षकांनो आनंदी एक एक पाऊल मोजत मोजत आणि असं स्वतःला सावरत सावरत तिकडनं बाहेर पडतीये खुर्चीचा आधार घेत घेत. आता आनंदी कुठे जाणार, काय करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्याच्या भागात मिळतीलच. आनंदी एकदा पाठमोरी वळून घराकडे सुद्धा बघते आणि आता ती ठामपणे काहीतरी ठरवते आणि म्हणते, प्लीज आबांना आणि माझ्या बहिणींना सांगा की मी त्यांच्यावर खूप खूप प्रेम करते. आता पुढे बघा कशी कॅसेट लावली आहे. पण मी त्यांच्याकडे माहेरी जाणार नाही असं आनंदी ठामपणे सांगते आणि म्हणते, माझ्या दुःखाचं आणि माझ्या नशिबाचं ओझं मला त्यांच्यावर टाकायचं नाहीये. त्यांना सांगा माझी अजिबात काळजी करू नका. आणि इकडे आरची तर हे ऐकून खूप रडायला लागले बरं का. आनंदी पुढे म्हणते की तुम्ही सगळे सुद्धा माझी काळजी करू नका. फक्त हे घर पुन्हा एकदा प्रेमाने आणि आनंदाने भरून टाका. एकमेकांचा आदर करा असं आनंदी त्या सगळं कॅसेटमध्ये बोललेले ते सगळं ऐकवलंय. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आनंदीनं तिकडनं घरातून बाहेर पडते बरं का प्रेक्षकांना. म्हणजे जे 2-3 दिवस दाखवलं होतं ना तर ते आता घडतंय. आनंदी इथे बाहेर पडले, घर सोडून निघून गेलेली आहे ती. ती चालत 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 अशी बऱ्यापैकी पुढे आलेली दाखवले. तर आनंदी इथे म्हणते, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करेन. आणि तो प्रसंग दाखवलाय की आनंदीचा पदर त्या तुळशीमध्ये अडकतो ती बाहेर येताना. प्रेक्षकांनो ही खरंच खूण असेल का की तू सोडून जाऊ नको असं सांगावं असं. तर इथे ना तुमचीच आनंदी अशी ती पूर्ण रेकॉर्डर प्ले झालेली आहे. आता आनंदी 2 मिनिटं त्या तुळशीकडे बघते आणि तिकडनं पुढे चालत जाते. तर प्रेक्षकांना आता छायाताईंनी रेकॉर्डर तिथे स्टॉप केलेला आहे. आरची डोक्याला हात लावून इथे रडते. आरती सुद्धा इथे रडते. शिल्पात त्याच्या चेहऱ्यावर काही हावभाव नाहीयेत. मिताली मात्र खुनशी स्वतःशीच हसतीये. पृथ्वी पण विचार करतोय की ठीक आहे चला झालं ते. तर आता विद्याधर एंट्री घेतोय बरं का या सगळ्यामध्ये. म्हणजे वातावरण जे काही एकदम शांत झालेलं असतं तर आता विद्याधर बोलत येतो, अरे 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 दादा
एवढ्या थाटामाटात लगीन करून आणलंस तू आनंदीला, त्या पोरीसाठी स्वतःच्या पोटच्या पोराला तू परक केलंस. आज ती आनंदी तुला काय द्या न सांगता घरातनं पसार झाली. असं म्हणत हा विद्याधर आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतोय आता आणि म्हणतो, काय रे दादा, आता लोक काय म्हणतील, दुसरी बायको आणली आणि ती बी पळून गेली असं म्हणायला मोकळे लोक. तर प्रेक्षकांना या वाक्यावर मितालीला जसा राग येतोय बरं का. तर आता आरती म्हणते, इथे माझी बहीण घर सोडून निघून गेलीये, तुम्हाला कोणाला काहीच माहिती नाही, असं कसं शक्य आहे असं विचारते ती ओरडून. आणि प्रेक्षकांना पृथ्वी तिच्याकडे बघत राहिलाय बरं का नुसतं. आता आरती पुढे म्हणते, मालक साहेब, अहो मालक साहेब, माझी बहीण खूप लहान आहे, खूप भाबडी आहे अहो ती, आणि काहीतरी करा तुम्ही, प्लीज प्लीज, त्यांना तुम्ही, आपण शोधूया ना चला. तर आरची सुद्धा धावत येते आणि म्हणते, हो ना मालक साहेब, तुम्ही या ना आमच्यासोबत तिला शोधायला. तसंही या जगात मध्ये फक्त तुम्हीच एक आहात जे तिला सुखरूप घरी परत आणू शकता असं आरची म्हणते. आणि या ना मालक साहेब आमच्यासोबत, मालक साहेब या ना, असं आरती आणि आरची दोघी जणी विनंती करतात. पण हा युगंधर आरचीला म्हणतो, हात सोड माझा. आता पुढे बघा युगंधर काय म्हणतो, मी आनंदीला स्पष्ट शब्दात 1000 वेळा सांगितलं होतं की माझ्या आणि माझ्या पोरांच्या मध्ये पडायची काही एक गरज नाही, पण तिनं तेच केलं. मला या गोष्टीचा काही एक फरक पडत नाही. अशा शब्दात युगंधर बोलतो आणि म्हणतो, मी तिला शोधायला कुठं बी जाणार नाही. हे ऐकून आरती आणि आरचीला दोघांना धक्का बसला बरं का प्रेक्षकांनो. धक्कापेक्षा वाईट वाटतंय. आणि बाकी सगळे सुद्धा या युगंधरकडे असे बघायला लागतात की असा हा युगंधर बोलू शकतो का. पृथ्वी पण असा शांतपणे उभा आहे. प्रांजल मात्र जाम हसतोय बरं का या सगळ्या परिस्थितीवर. प्रेक्षकांनो, खरंच युगंधर जाईल का आनंदीला शोधायला, का आनंदीचं काही घडेल बरं वाईट, बघूया उद्याच्या भागामध्ये. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे पिंट्या, ऐक आनंदी तुझ्या घरी आले का असं आरती फोनवर विचारते. तर इकडे पिंट्या म्हणतो, माझ्याकडे नाही आल्या. तर पर्यंत एक माणूस येतोय, चला चला लवकर चला. तर तो पिंट्या विचारतो की काय झालं. तर अहो पुढे रस्त्यात नाही का आंधळ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि एका आंधळ्या मुलीला गाडीने उडवलंय असं बातमी ऐकायला येते पिंट्याला, आणि तेव्हा फोन सुरू असतो. तर प्रेक्षकांना आता तिथे जाऊन व्हिडिओ कॉल केलेला आहे पिंट्याने की खरंच ती आनंदी आहे का बघण्यासाठी. आणि युगंधर सुद्धा तिथे येऊन उभा राहतोय आणि आनंदी अशी तिथे ना झोपलेली अशी दाखवली, म्हणजे ती साडी अशी एक बाई दाखवली, ती आनंदीच आहे का दुसरं कोणी, हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आनंद.